जय गजानन. सिंह राशीच्या जातकांसाठी जून 2026 हा महिना कसा जाणार आहे ह्या आपण प्रिडिक्शन बघणार आहोत टॅरोद्वारे. टॅरोद्वारे आपण प्रिडिक्शन घेणार आहोत की जून महिना तुमच्यासाठी कसा जाणार आहे, काय घडामोडी घडणार आहेत या महिन्यामध्ये तुमच्यासाठी, काय अप्स अँड डाऊन आहेत तुमचे ह्या महिन्यामध्ये, हे आपण सगळं बघणार आहोत. सो या रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी ऑलरेडी एक कार्ड आलेला आहे, त्याला आपण कन्सिडर करू. या रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. आणि चला लवकरात लवकर आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्या, मी पण घेते. तर चला सुरुवात करू. सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघून घेऊ की जॉबवाल्यांसाठी हा महिना कसा असणार आहे किंवा काय घडामोडी घडणार आहे जॉबवाल्यांसाठी, हे आपण बघणार आहोत. छान. तुम्ही तुमच्या जॉबच्या जोरावर बऱ्याचशा गोष्टी अचीव करणार आहात. तुम्हाला जर काही प्रॉपर्टी हवी होती जॉबच्या भरोशावर, तर तीही तुमची मिळणार आहे. मटेरियलिस्टिक गोष्टी घडतील, म्हणजे काहीही मटेरियलिस्टिक असेल, काहीही तुम्हाला प्रॉपर्टी, कुठलीही प्रकारची प्रॉपर्टी असेल किंवा तुमचा कुठलाही प्रोजेक्ट तुम्ही हाती घेतला होता तो सक्सेस होण्याची वेळ आलेली आहे. विशेषतः तुमची राशी ह्या महिन्याला खूप पॉझिटिव्ह आहे. तुमचे ग्रह जे आहेत, तुमचे जे इष्टदेवता आहेत, हेही तुम्हाला या महिन्याला सपोर्ट करणार आहेत. फक्त असतं ना की फेअरनेसने तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्यात, एक फेअर डिसिजन घ्यायचे. ॲज अ किंग, एक राजा कसा असतो, जो आपला तर विचार करतोच पण सगळ्यांचा विचार करतो, प्रजेचाही विचार करतो, तसं तुम्हाला करायचंय. तुमचा स्वतःचा तर विचार करायचाच आहे प्रोजेक्टमध्ये, पण तुमचे कलिग्सचा विचार करायचा आहे, तुमच्या बॉसचा विचार करायचा आहे, तुमचं कंपनी असेल, तुमचं जेही जॉब असेल त्याचाही विचार करायचा आहे. तुम्ही जर पॉझिटिव्ह वेमध्ये सगळ्या गोष्टी केल्या तर तुमच्याशी पण सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह घडतील. म्हणजे एकंदरीत चांगलं वागा, चांगलं मिळेल असं होणार आहे. सो सगळ्या काही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, प्रॉब्लेम काहीच नाही. सगळंच काही छान होणार आहे तुमचं ह्या महिन्यामध्ये, पॉझिटिव्ह होणार आहेत. छान गोष्टी अचीव करणार, छान गोष्टी मिळवण्याची शक्यता खूप आहे. आता आपण बिझनेसवाल्यांसाठी बघून घेऊ. बिझनेसची गोष्ट अशी आहे की तुमच्या समोर खूप मार्ग आहेत, पण तुम्ही स्वतःला का माहिती एक विजिबल वेने तुम्ही बांधून ठेवलेला आहे. सगळं काही मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही एक कुंपण तुमच्या आजूबाजूला घालून घेतलेलं आहे. एक म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये तुम्ही आहात की बस याच्या बाहेर मी जाऊ शकत नाही. पण त्याच्या बाहेरही खूप मोठी दुनिया आहे, त्याच्या बाहेरही खूप काही गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी बघा, त्या गोष्टी रिअलाइज करा. आणि जे तुम्ही, तुमचा मार्ग मोकळा आहे, पण प्लीज तुम्ही त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. असं म्हणू नका की नाही मी करू शकत नाही. तुमच्यातले जे निगेटिव्ह थॉट्स आहेत, जी भीती आहे, अनामिक भीती म्हणतो ना आपण, कधी कधी कसं असतं की गोष्टी सगळ्या छान होणार असतात, पण आपल्या निगेटिव्ह थॉट्समुळेही प्रॉब्लेम क्रिएट होतात. सो ते प्रॉब्लेम तुम्हाला क्रिएट होऊ द्यायचे नाहीयेत. त्या प्रॉब्लेम्सला तुम्हाला ओव्हरकम करायचं आहे, त्या प्रॉब्लेम्सला तुम्हाला जिंकायचं आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. सो होईल, सगळं काही छान होईल, सगळं काही बेस्ट होईल. फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःला बदला. तुम्ही स्वतःला जे बांधून ठेवले, ज्या कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही आहात, त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन तुम्हाला वर्क करायचं आहे. कुटुंबाच्या बाबतीमध्ये विचार केला असता, तर कुटुंबामध्ये काही गोष्टी खूप छान होणार आहेत, बेस्ट होणार आहेत, बेस्ट चांगल्याच होणार आहेत. तर म्हणजे पूर्ण परिवार मिळून सगळ्या काही गोष्टी छान करणार आहेत, परिवार मिळून सेलिब्रेशन करणार आहेत, परिवार मिळून सगळ्या काही गोष्टी बेस्ट होणार आहेत. तर जेही काही तुम्ही अगोदर ठरवलं होतं, काही फंक्शन असेल, काही पूजापाठ असेल, तर ते पूर्ण होणार आहे. काही अचीव करायचं असेल तुम्हाला, तर ते पण होणार आहेत. इमोशनली सगळ्यांसोबत तुमचे अटॅचमेंट छान होणार आहेत. पूर्ण परिवार असेल, तुमच्या वरिष्ठांचा आशीर्वाद असेल, तुमचे फ्रेंड्स असतील, गुरुतुल्य काही लोक असतील, सगळे तुम्हाला सपोर्ट करणार आहेत, सगळे तुम्हाला मदत करणार आहेत. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कपल्सच्या बाबतीमध्ये विचार केला असता, कपल्ससाठीही हा महिना बेस्ट असणार आहे. इन्फिनिटीचा महिना आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी छान होतील. युनिव्हर्स तुमच्या बाजूने असणार आहे, युनिव्हर्सचा सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे.
खूप काही गोष्टी तुमचा पार्टनर असेल किंवा तुम्ही असाल एकमेकांसोबत ट्रान्सपरन्सीने एकमेकांची कनेक्ट होणार आहात आणि ती ट्रान्सपरन्सीच तुमची सगळ्यात मोठी ताकद असणार आहे. तुमचं एक पॉझिटिव्ह ओरा दोघांचा असणार आहे. तुमच्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही एकमेकांना जिंकाल, पॉझिटिव्हिटीने एकमेकांना सांभाळून घेणार आहात. सो सगळ्या काही गोष्टी छान होणार आहेत, सगळ्या काही गोष्टी बेस्ट होणार आहेत, ह्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. प्रॉब्लेम्स या महिन्याला तुम्हाला काही एक नाहीये. तर वरिष्ठही तुमच्या सपोर्टला असतील, वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्या सपोर्टला असणार आहे, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण हेल्थ विषयी जाणून घेऊ की हेल्थ विषयी हा महिना कसा असणार आहे. हेल्थ विषयी हा महिना स्टेबल असणार आहे. सगळ्या काही गोष्टी तुम्ही स्टेबल, तुम्ही जोही डिसिजन घ्याल किंवा घेताय, ज्या डिसिजनवर तुम्ही अडून आहात तो डिसिजन तुमचा खूप पॉझिटिव्ह असणार आहे. सगळ्या काही गोष्टी, हे जे कार्ड आहे ना, हे टॅरोचं खूप पॉझिटिव्ह कार्ड म्हटलं जातं, खूप छान कार्ड म्हटलं जातं. तर तुमच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी या महिन्यामध्ये खूप छान असणार आहे. म्हणजे जून महिना हा तुमचा खूप स्टेबिलिटीचा असणार आहे. खूप स्टेबल वेने सगळे डिसिजन घ्याल, खूप स्टेबल वेने सगळ्या काही गोष्टी तुम्ही कराल. जेही तुम्ही ठरवताय ते योग्यच आहे आणि हे योग्य समजून पुढे जायचं आहे. तुम्हाला कुठल्याही शंका किंतु परंतु मनामध्ये आणायच्या नाहीयेत. बेस्ट आहे, बेस्टेस्ट आहे सगळं. सर आता ओव्हरऑल महिन्यासाठी जे कार्ड आपलं आलं होतं ते बघून घेऊ. मी बोलली ना, काही गोष्टी खूप पॉझिटिव्ह आहेत तुमच्यासाठी. हा महिना ओव्हरऑल पण खूप पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला युनिव्हर्सचा सपोर्ट मिळणार आहे, तुमचे यंगस्टर्स तुम्हाला सपोर्ट करणार आहेत, तुमचे वरिष्ठ तुम्हाला सपोर्ट करणार आहेत, सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत असणार आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचं कर्म चांगले ठेवायचे आहेत. ट्रान्सपरन्सीने सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत, ट्रान्सपरन्सी ठेवायची आहे. विशेषतः एंजल्स तुम्हाला सपोर्ट करणार आहेत. बघा, एंजल्स आपल्या प्रत्येकाचे 2 गार्डियन एंजल असतात. आर्क एंजल्स बऱ्याच जणांना माहिती नसतील, पण गार्डियन एंजल्स प्रत्येकासोबत 2 असतात, जन्मापासूनच असतात. आणि तुम्ही जर त्यांना, म्हणजे ते आपल्या लाईफमध्ये इंटरफेअर करत नाही, पण जर तुम्ही त्यांच्याकडनं काही मदत मागितली, तुम्ही जर त्यांच्याकडे शब्द टाकला, तर ते तुम्हाला सपोर्ट करतातच, करत नाहीत असं नाही. सो ओव्हरऑल महिना पण बेस्ट आहे, सगळ्याच काही गोष्टी बेस्ट आहेत. फक्त आपलेही विचार छान ठेवायचे आहेत. आणि जर तुमच्या आयुष्यात सगळं बेस्ट होतंय तर देवाला थँक्यू म्हणायला विसरू नका. प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणायला विसरू नका. परिवाराला थँक्यू. थँक्यू हा शब्द आपल्याला खूप छोटा आहे पण खूप मिनिंगफुल आहे. थँक्यू बोलण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू बोलण्यामध्ये, आभार मानण्यामध्ये काहीच एक अडचण नाहीये. आभार मानून तर बघा, आभार मानण्याची, थँक्यू म्हणण्याची सवय लावून तर बघा. सगळंच काही छान होईल, सगळंच काही बेस्ट होईल. सो रीडिंग जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.